नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या घटनेची सुरुवात होते राजस्थानमधून. राजस्थानमध्ये बिकानेर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्येच अलोदा नावाचं एक गाव आहे. याच गावात राहणारा राजवीर लोहार. राजवीर लोहारचे गावामध्ये मोठे दुकान होते आणि या दुकानमध्ये राजवीर लोहार गेट बनवण्याचे काम करत होता. आसपासच्या सर्व गावातील लोक गेट बनवण्यासाठी राजवीर लोहारकडेच येत होते, कारण राजवीर लोहारचे काम हे लोकांना खूप आवडत होते आणि याच कामामधून राजवीर लोहारची चांगली इज्जत बनली होती. या कामामधून त्याला चांगली कमाई होत होती आणि याच कमाईमधून त्याने आपल्या कुटुंबासाठी एक खूप मोठे आलिशान घर देखील बनवले होते. राजवीर लोहारच्या कुटुंबामध्ये याची पत्नी रजनी देवी होती आणि राजवीरचा 15 वर्षांचा एक मुलगा होता, जो की 10वीमध्ये शिक्षण घेत होता. राजवीरच्या मुलाचं नाव किशोर होतं. या किशोरचं एकच स्वप्न होतं की पुढे चालून विदेशात जावं. अशा प्रकारे हे कुटुंब अगदी अलबेल सुरू होतं. मात्र पुढे चालून या कुटुंबासोबत काय होणार आहे हे कोणालाही माहीत नव्हतं. असेच दिवस पुढे जात होते. राजवीरची जी पत्नी होती रजनी देवी, ती शेजारपाजारच्या महिलांना म्हणायची की माझ्या पतीसारखा मेहनती आणि हुशार व्यक्ती या गावात दुसरा कोणीच नाही आहे. रात्रंदिवस कष्ट करतात, चांगले पैसे कमवतात आणि कुटुंबासाठी देखील वेळ देतात. त्यावरती शेजारच्या महिला आणि बाकीचे लोक देखील या गोष्टीशी सहमत होते. सर्व लोक म्हणायचे की राजवीरसारखा मेहनती खरंच दुसरा कोणीच नाही आहे, कारण तो चांगले प्रामाणिकपणे काम करतो आणि चांगला पैसे कमवतो. असेच दिवस पुढे जात राहिले. 21 जुलै 2025चा दिवस होता. राजवीर लोहारचा एक मित्र होता, त्याचं नाव होतं हरकेश. हा हरकेश दिल्लीमध्ये काम करत होता, दिल्लीमध्ये नोकरी करत होता आणि या हरकेशला 4-5 दिवसांची सुट्टी होती. या 4-5 दिवसांमध्ये तो गावी येणार होता. हरकेश जसा गावी येतो तसा तो सर्वात पहिले राजवीर लोहारला भेटण्यासाठी येतो आणि जसा संध्याकाळी 5 वाजेची वेळ असते, 5 वाजता हा हरकेश आपला मित्र राजवीरला भेटतो आणि त्यानंतर दोघांमध्ये गप्पा गोष्टी होऊ लागतात. हा हरकेश राजवीरला म्हणतो की खूप दिवसानंतर आपण दोघे भेटलो आहोत, याबद्दल एक पार्टी तर आपल्यामध्ये झालीच पाहिजे. आणि जसे यांच्यामध्ये गप्पा गोष्टी सुरू असतात तितक्यातच राजवीर लोहारकडे त्या गावातील एक महिला येते. त्या महिलेचं नाव रेणू असते. ही रेणू राजवीर लोहारकडे येते आणि त्याला म्हणू लागते की मला देखील माझ्या घरासाठी एका गेटची गरज आहे, त्यामुळे तो लोखंडी गेट तुम्हीच बनवून दिला पाहिजे. त्यानंतर राजवीर लोहार तिला हो म्हणतो आणि मी संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान तुमच्या घरी येईल आणि तुमच्या गेटची लांबी रुंदी चेक करेल, असं त्या महिलेला सांगतो. त्यानंतर ती महिला त्या ठिकाणाहून निघून जाते. आता ती महिला जशी तिथे आली होती, राजवीर लोहारसोबत बोलत होती, तशी त्या महिलेवरती नजर या हरकेशची पडली होती आणि हरकेश एकटक नजरेने त्या महिलेला बघत होता. हरकेशला त्या महिलेविरुद्ध आकर्षण निर्माण झाले होते आणि ती महिला निघून गेल्यानंतर हा हरकेश स्पष्टपणे त्याच्या मित्राला राजवीरला म्हणतो की ही महिला कोण आहे, कुठे राहते. तेव्हा राजवीर त्याला सांगतो की ही महिला आपल्या गावातील एक विधवा महिला आहे. 1 वर्षांपूर्वीच तिच्या पतीचं निधन झालं आहे आणि 2-3 वर्षांपूर्वीच तिचे सासू सासरे देखील मयत झाले आहेत. त्यामुळे ही महिला घरात एकटीच राहते. हिची परिस्थिती खूप हालाकीची आहे, त्यामुळे हिचे काम पण आपल्याला करावेच लागेल. आणि अशा प्रकारे तो हरकेश राजवीरला म्हणतो की या महिलेसोबत माझी ओळख करून दे. हरकेश जसं राजवीरला असं म्हणतो तसं राजवीर त्याच्या मित्राला चांगलं ओळखत असतो आणि राजवीर हरकेशला म्हणतो की मी तुझी ओळख तर करून देईल, मात्र या झमेल्यामध्ये मी पडणार नाही. बाकीचं तुझं तू बघून घे, मला फक्त माझं काम प्यारं आहे. मात्र हा हरकेश खूप जास्त रिक्वेस्ट करतो. तेव्हा राजवीर त्याला म्हणतो की ठीक आहे, जेव्हा संध्याकाळी मी माप घेण्यासाठी तिच्या घरी जाईल त्यावेळी माझ्यासोबत तू पण ये. आणि अशा प्रकारे संध्याकाळचे 7 वाजतात. 7 वाजता हे दोघेही जाता जाता एका बारवरती बसतात. तेथे दोघेही दारू पिऊ लागतात. थोडी दोघांनाही नशा झाल्यानंतर राजवीर म्हणतो की आता आणखी अंधार होईल, त्याच्या अगोदर आपण त्या महिलेकडे गेले पाहिजे. दोघेही त्या महिलेच्या घरी जातात आणि त्यानंतर ती रेणू राजवीरला सांगू लागते की या ठिकाणी असा गेट बनवायचा आहे,
त्यानंतर राजवीर आणि रेणूमध्ये गप्पा गोष्टी सुरू होतात आणि त्याच्यासोबत तो हरकेश आलेला असतो. तो हरकेश एकटक नजरेने रेणूकडे बघत असतो. आता राजवीरने संपूर्ण त्या गेटची माप वगैरे घेतलेले असते आणि त्यानंतर तो महिलेकडे पैसे मागतो. रेणूकडे काहीसे पैसे असतात. ते पैसे ती राजवीरकडे देते आणि त्याला सांगते की माझ्याकडे आता सध्या एवढेच पैसे आहेत, मी याच्यापेक्षा जास्त पैसे देऊ शकत नाही. तेव्हा राजवीर म्हणतो की हा गेट इतक्या पैशांमध्ये बनू शकत नाही. मात्र ही जी महिला असते रेणू, हिची नियत देखील खराब असते. ही महिला म्हणते की एवढ्या पैशांमध्ये काम चालवून घ्या, बाकीच्या पैशांबद्दल मी तुमचं दुसरं काम देखील करू शकते. आता राजवीरला स्पष्टपणे समजून जाते की या महिलेचं मत काय आहे. मात्र राजवीर तसा व्यक्ती नसतो. राजवीर तिला स्पष्टपणे सांगतो की मी हे असं करू शकत नाही. आणि याच दरम्यान हरकेश दूरवरून हे सर्व ऐकत असतो. हरकेश राजवीरला जवळ बोलावतो आणि तो राजवीरला समजावू लागतो की माणसाला जीवन एकदाच मिळते आणि या जीवनामध्ये सर्व गोष्टी केल्या पाहिजे. हे सर्व तो हरकेश राजवीरच्या डोक्यात घालतो आणि अशा प्रकारे त्याला मनवतो. त्यानंतर राजवीर त्या महिलेकडे जातो आणि तिला म्हणतो की ठीक आहे, एवढ्या पैशात मी गेट बनवून देतो, मात्र 9 वाजता आम्ही दोघेही तुझ्याकडे तुझ्या घरी येऊ. त्यावरती ती महिला देखील हो म्हणते आणि हे दोघे आपापल्या घरी जातात. घरी जाऊन जेवण करतात आणि जसे रात्रीचे 9-10 वाजतात तसे हे दोघेही त्या रेणूकडे जातात. आता रेणू देखील खुश झालेली असते, कारण तिला गेट देखील बनवून मिळत होता आणि तिला पैसे देखील लागणार नव्हते. उलट ती राजवीरकडून आता पुढे चालून पैसे उकळणार होती. मात्र राजवीरला माहीत नव्हते की तो या गोष्टीमध्ये कशा प्रकारे गुंतत चालला होता. आता ती रात्र हे दोघेही त्या महिलेच्या घरी तेथे पार पाडतात आणि जशी सकाळ होते तसे आपल्या घरी येतात. आता इथून पुढे प्रत्येक दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हरकेश आणि राजवीर त्या महिलेकडे जाऊ लागले होते आणि यानंतर त्या हरकेशची सुट्ट्या ज्या होत्या त्या सुट्ट्या देखील संपल्या होत्या आणि 5-6 दिवसानंतर हरकेश आपली बॅग पॅक करतो आणि दिल्लीला नोकरीसाठी निघून जातो. मात्र हरकेशने या राजवीर लोहारला अशी वाईट सवय लावून दिली होती की ती सवय आता राजवीर लोहारची संपणार नव्हती किंवा ती सवय त्याची सुटणार नव्हती. आता राजवीर लोहारला तिची सवय लागली होती, म्हणून हा राजवीर लोहार रोज रात्री त्या महिलेच्या घरी जाऊ लागला होता आणि त्या महिलेचं सर्व काम तो फुकट करत होता आणि त्या महिलेला वरून पैसे देखील पुरवत होता. हीच गोष्ट आता हळूहळू बाकीच्या लोकांना देखील समजू लागली होती आणि राजवीर पत्नीच्या कानावर देखील ही गोष्ट गेली होती. आता राजवीरची पत्नी रजनी देवी विचार करते की माझा पती राजवीर लोहार गावामधील सर्वात जास्त पैसे कमवणारा मेहनती व्यक्ती होता, मात्र याला लोकांनी चुकीच्या रस्त्याला लावले, चुकीच्या वळणाला लावले. जर हा पती असा जर त्या रेणूकडे जात राहिला तर मात्र आपल्या कुटुंबाचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ही रजनी देवी आता त्या राजवीर लोहारला समजावून सांगू लागते. मात्र हा राजवीर लोहार असा व्यक्ती होता की तो पत्नी रजनी देवीचे एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानातून सोडून द्यायचा. तो मात्र त्याचा नाद सोडत नव्हता. तो रोज रात्री त्या रेणूकडे जात राहिला. आता मात्र पत्नी वैतागून गेली होती, त्रस्त झाली होती आणि ही पत्नी त्याच्यासोबत या गोष्टीवरून वाद देखील घालत होती. मात्र पत्नीच्या या वारंवारच्या वादाला कंटाळून राजवीर आता नियमितपणे दारूचे देखील सेवन करू लागला होता. तो नियमित दारू पिऊन घरी येत असत आणि घरी आल्यानंतर ही पत्नी पुन्हा त्याच्यासोबत वाद घालत असत. मात्र या दरम्यान राजवीर नशेमध्ये असल्या कारणाने पत्नीला शिवीगाळ करू लागला होता आणि तिच्यावरती हात देखील उचलू लागला होता. आता पत्नी या राजवीरला पूर्णपणे वैतागून गेली होती आणि पत्नीला वाटत होते की हा जर जिवंत राहिला तर मात्र आपल्या कुटुंबाचा विध्वंस झाल्याशिवाय राहणार नाही. आता रजनी देवी पतीपासून परेशान होऊन तिने पतीला संपवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ती त्यासाठी काय करावे याचा विचार करत असते. याच दरम्यान 4-5 दिवसांनी रजनी देवी जेव्हा घरी असते, राजवीर लोहार घरी नसतो, त्यावेळी रजनी देवीच्या घरापुढे एक सपेरा येतो. त्या सपेऱ्याच्या टोकरीमध्ये भरपूर साप असतात. तो सपेरा रजनी देवीकडे येऊन दूध मागू लागतो. तिला म्हणतो की साप बऱ्याच दिवसांपासून उपाशी आहे, मला आपण दूध देऊ शकाल का? त्यावरती रजनी देवीच्या डोक्यात एक वेगळी आयडिया येते. ही रजनी देवी त्या सपेऱ्याला म्हणते की मी तुला दूध तर देईल, परंतु मला सांग या टोकरीमध्ये विषारी साप आहे का? तेव्हा तो सपेरा सांगतो की हो, माझ्याकडे खूप विषारी साप देखील आहे, जो की माणसाला जर चावला
तर त्याच वेळी माणसाचा मृत्यू होऊन जातो। आता रजनी देवी हे ऐकून खूप खुश होते आणि त्याला म्हणते की मी तुला एका सापाचे 2000 रुपये देईल, मात्र एका विषारी सापाची टोकरी तू मला दे। आणि 2000 रुपये ऐकून तो सपेरा देखील खुश होतो, 2000 रुपये घेतो आणि तो विषारी सापाची टोकरी रजनी देवीला देतो। रजनी देवी ती टोकरी घेते, त्याला पैसे देते आणि घरामध्ये जाते। मात्र याच दरम्यान रजनी देवीचा जो 15 वर्षांचा मुलगा असतो तो स्कूलला गेलेला असतो। तो मुलगा स्कूलवरून घरी येत असतो आणि घरी येत असताना त्याने बघितलेलं असतं की आईने सपेऱ्याकडून एक टोकरी घेतली आहे। तेव्हा किशोर आईला विचारतो की आई, हा साप तू कशासाठी घेतला? तेव्हा रजनी देवी त्या मुलाला सर्व सांगते। त्याला ती सांगते की तुझे वडील चुकीच्या वळणाला लागले आहेत आणि ते आपल्या घराचा विध्वंस करून टाकतील, त्यामुळे या सापापासून तुझ्या वडिलांचा काटा काढायचा आहे। जेव्हा आईच्या तोंडून वडिलांबद्दल हे असं तो मुलगा ऐकतो तेव्हा तो मुलगा देखील प्रचंड त्या ठिकाणी घाबरतो। मात्र त्याची आई रजनी देवी त्याला म्हणते की तू शांत राहा आणि त्यानंतर रजनी देवीने ती टोकरी घरामध्ये एका ठिकाणी ठेवलेली असते। त्यानंतर मुलाला भूक लागलेली असते, मुलगा जेवण घेण्यासाठी घरात जातो। जसं तो त्याची बॅग ठेवतो याच दरम्यान त्याचा एक पाय त्या टोकरीला लागतो आणि त्या टोकरीला थोडा स्पेस बनतो। त्या स्पेसमधून तो साप अलगद बाहेर निघतो आणि त्याच घरामध्ये एका सापटीमध्ये जाऊन घुसतो। सापाला जाताना तो मुलगा किशोर देखील बघतो आणि तो पटकन आपल्या आईला रजनी देवीला सांगतो। रजनी देवी देखील घाबरून जाते आणि दिवसभर त्या सापाला हे दोघेही सापडवत असतात, मात्र तो साप त्यांना सापडत नसतो। जसं संध्याकाळच्या वेळी राजवीर लोहार थोडीशी ड्रिंक करून घरी येतो तेव्हा किशोर त्याच्या वडिलांना सांगतो की आपल्या घरामध्ये एक मोठा साप घुसला आहे। राजवीर लोहारने दारू पिलेली असते, राजवीर नशेमध्ये असतो, त्यामुळे म्हणतो की साप आपले काय बिघडवणार, तो जसा आला तसा निघून पण गेला असेल, तुम्ही काळजी करू नका। आणि अशा पद्धतीने किशोर आणि रजनी देवी देखील तो सापाचा विषय त्या ठिकाणी सोडून देतात। राजवीर लोहारने ड्रिंक केलेली असते, त्यामुळे राजवीर लोहार लगेच त्या ठिकाणी हॉलमध्ये झोपून घेतो आणि जसे रात्रीचे 10 वाजतात तसे रजनी देवी आणि किशोर देखील त्यांच्या रूममध्ये जाऊन त्या ठिकाणी झोपून घेतात। ते दोघे एका रूममध्ये झोपलेले होते आणि राजवीर दुसऱ्या रूममध्ये झोपलेला होता। जसे सकाळ होते, राजवीरला जाग येते, तसा राजवीर लोहार किशोर आणि रजनी देवीला उठवण्यासाठी जातो, मात्र तो त्यांना उठवत असतो, ते उठत नसतात। जेव्हा राजवीर लोहार त्यांच्या जवळ जातो तेव्हा तो बघतो की दोघांचाही श्वास बंद झालेला आहे। आता राजवीर विचार करतो की मी काल ड्रिंक केलेली होती आणि या दरम्यान कोणीतरी येऊन यांची हत्या केली असेल। या शंकेमुळे राजवीर लोहार जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन या घटनेची माहिती देतो, तक्रार दाखल करतो। पोलीस घटनास्थळी दाखल होतात, मृतदेह ताब्यात घेतात आणि त्यानंतर त्यांचा पोस्टमॉर्टम करण्यात येतो। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये या दोघांचाही साप चावल्याने मृत्यू झाला आहे असं निदर्शनास येतं। जेव्हा राजवीरला ही घटना समजते तेव्हा राजवीरला सर्व गोष्टी आठवू लागतात आणि या सापाबद्दल तो संपूर्ण हकीकत, संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगतो आणि पोलिसांना देखील या गोष्टीवरती विश्वास बसतो, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये देखील हेच आलेले होते की विषारी साप चावल्याने दोघांचाही मृत्यू झाला होता। आणि अशा प्रकारे एका विषारी सापामुळे राजवीर लोहारचं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं, बर्बाद झालं होतं। पण या ठिकाणी रजनी देवीने देखील खूप मोठी चूक केली होती। खरं तर रजनी देवीचं देखील यामध्ये दोष आहे। रजनी देवीच्या एका चुकीमुळे देखील हा अनर्थ घडला होता। मित्रांनो, या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, धन्यवाद।